हॅलो फ्रेंड्स, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स. सो आज आपण काय बघणार आहे. काल आपण WRD-JEE रिस्पॉन्सेस मागवले होते आणि अजून पण खूप मुलं फॉर्म फिल करत आहे. तर ज्यांनी पण फॉर्म फिल नाही केला आहे ते आपल्या टेलिग्रामवर लिंक आहे, तर तुम्ही तो फॉर्म भरू शकता. आज आपण काय डिस्कस करणार आहे. आज आपण बघणार आहे की WRDचा ओव्हरऑल पेपर कसा होता, ओव्हरऑल कशी होती ॲनालिसिस. आपण त्याची काय म्हणतात इन डेप्थ ऑफ क्वेश्चन आणि आपले टेस्ट सिरीजचे जे क्वेश्चन्स आहेत ते किती मॅचिंग होते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल. आणि अजून एक गोष्ट कळेल की अपडेट्स काय आहेत फ्युचरमध्ये, कुठल्या न्यू वेकन्सीज येणार आहेत आणि आपण त्याचं अप्रोच, त्या वेकन्सीजचा अप्रोच कसा करणार आहे तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून जाईल. आणि त्याचबरोबर टोटल ओव्हरऑल ॲनालिसिस केल्यावर तुम्हाला एक गोष्ट कळेल की WRD-JEEमध्ये मुलांनी काय मिस्टेक्स केले आणि हा आय ओपनिंग व्हिडिओ राहील तुमच्यासाठी ज्यांनी पण मिस्टेक्स केलेले आहेत. सो लेट्स स्टार्ट. बघा, आपण टेस्ट सिरीजमध्ये एक क्वेश्चन घेतला होता मित्रांनो. सेट मी सांगणार नाही, आय थिंक सेकंड टेस्टचा होता क्वेश्चन. तर आपण म्हणलं तर व्हॉट इज द रिकमेंडेड लाईव्ह लोड ऑन स्टेअरकेस. मर्संटाईल बिल्डिंग होती. मी मर्संटाईल बिल्डिंगसाठी विचारलं होतं. ऑप्शन होते 3, 4, 5 आणि 3.5. तर बघा, जर सपोज कोणाला आठवत नसेल की किती लाईव्ह लोड आहे, त्यासाठी एक टेक्निक दिली होती, आपण एक ट्रिक दिली होती, REDMI, रेडमी टेक्निक. ही रेडमी टेक्निकमध्ये काय, आर म्हणजे रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी, ED मीन्स फॉर एज्युकेशनल, M मीन्स फॉर मर्संटाईल आणि I मीन्स फॉर इंडस्ट्रियल. आणि एवढं सिम्पल टेक्निक देऊन सुद्धा मुलांनी चुका केलेल्या आहेत. रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी विचारलं होतं क्वेश्चन. मी तो क्वेश्चनही दाखवणार आहे, WRDच्या सेटला पडलेला. मी कम्पॅरिझन पण दाखवणार आहे आणि आपण ह्या तिन्ही गोष्टी REDM and I याची ट्रिक ठेवली होती. 3, 4, 5 3, 4, 5 टेक्निक होती आपली. 3, 4, 5 टेक्निक, जो आपला तुमचा ट्रायंगल असतो 3, 4, 5 वाला, तो ट्रायंगल तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिलं होता तुम्ही. तर ह्याची आन्सर जे आहे मर्संटाईलसाठी, M मीन्स फॉर मर्संटाईल, M साठी किती आहे 5. तर 5 आन्सर आहे. आता जर तुम्हाला रेसिडेन्शियल विचारलं असेल एक्झाममध्ये तर तुम्ही किती द्यायला पाहिलं होतं फ्रेंड्स. R फॉर 3, ED फॉर 4, MI फॉर 5. तर रेसिडेन्शियलला विचारलं असतं तर 3 इज द राईट आन्सर. इतका सिम्पल क्वेश्चन पडला होता आणि सेम मी ट्रिकसहित तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. त्यामुळंच जी प्राईस आपण ठेवली होती ती अशीच नव्हती यार. 99मध्ये बघा तुम्हाला काय व्हॅल्यू भेटते आणि तुम्ही ठरवा की काय करायचं आहे. त्यानंतर अजून एक क्वेश्चन घेतला होता त्या सिरीजमध्ये, कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू. खूप एक्झाम्समध्ये हा क्वेश्चन्स पडतो, कॅपिटलाइज व्हॅल्यू, आणि बऱ्याच क्वेश्चन एक्झाम्समध्ये हा रिपीट पण होतो. तर कॅपिटलाइज व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय बघा तरी, ॲन्युअल रिटर्न इंटू इयर परचेस, हा फॉर्म्युला. ॲन्युअल रिटर्नला आपण म्हणू N, इयर परचेसचा फॉर्म्युला असतो 100/I. आणि सेम क्वेश्चन पडला आणि I फक्त इंटरेस्ट रेट जो असतो तो ॲड करतो आपण त्यामध्ये, सिंकिंग फंड जर दिला असेल तर. आणि ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या क्लासमध्ये. तर सेम क्वेश्चन पडले तुम्हाला, इयर परचेसवर क्वेश्चन पडले बघा 100/1. त्या रिलेटेड आपण सगळ्या टेस्ट सिरीजमध्ये कॅपिटलाइज व्हॅल्यूवर डिटेलमध्ये आणि रेट ऑफ इंटरेस्ट, मी म्हणतो इनडायरेक्टली और डायरेक्टली टेस्ट सिरीजमधले क्वेश्चन्स होते एक्झाममध्ये. ठीक आहे, त्याचे प्रूफ्स पण तुम्हाला देणार आहे बघा. हे पण आत्ताच एक्सप्लेन केलं. त्यानंतर अजून एक क्वेश्चन होता की रेसिप्रोकल लेवलिंगवर एक क्वेश्चन होता. रेसिप्रोकल लेवलिंग नंतर बघा कंबाईंड करेक्शनवर एक क्वेश्चन होता. कंबाईंड करेक्शन विचारलं होतं आणि मी व्हॅल्यू दिली ती 3000 मीटर. 3000 मीटर व्हॅल्यू दिली ती. मग आता तुमचं जर कंबाईंड करेक्शन जे असतं, कंबाईंड करेक्शन ते किती असतं, ते असतं 2/30 इंटू D². 2/30 इंटू D². तर ह्याची पण आपण ट्रिक दिली होती की आता जो हा D आहे डिस्टन्स, तो किलोमीटरमध्ये घेतो आपण. ठीक आहे, तर आपण 3000 मीटरला आपण कन्वर्ट करू किलोमीटरमध्ये, किती होतं 3 किलोमीटर्स. तर ह्याचं जे आन्सर येईल 2/30 इंटू 3 इंटू 3. तर बघा 3 1 जा, 3 10 जा, 3 2 जा 6, 6/10 दॅट इज 0.6 मीटर्स. बघा याचा आन्सर करेक्ट 0.6 आहे.
आणि तुम्हाला कर्वेचर करेक्शनचा फॉर्म्युला, रिफ्रॅक्शन करेक्शनचा फॉर्म्युला प्लस कंबाईन करेक्शन तिन्हीचे फॉर्म्युले डिटेलमध्ये दिले, कुठलं येऊ दे एक्झाममध्ये यार. तर इतकं सिम्पल क्वेश्चन जे आपण डिस्कस केलं होते. आता बघा नेक्स्ट आहे आपला CPMचा क्वेश्चन. बघा WRD JEE मी मार्क पण केलं टेस्ट सिरीजमध्ये की कुठले कुठले आहेत. इवन मी हे मार्क केलेलं नाही तरी पण हे WRD JEEला आलेले क्वेश्चन्स आहेत यार. हे पण क्वेश्चन्स आला आहे आणि हा पण वरचे पण जे क्वेश्चन्स होते 2-3 मार्क जरी नाही केले तरी लास्ट सेटला पडलेले आहेत. खूप मुलांना फर्स्ट सेट नंतर वाटलं होतं की टेस्ट सिरीजमधलं थोडंच आलं, 10% आलं, पण जसं सेट्स पुढं गेले तसं टेस्ट सिरीजमधलं पडायला लागलं. आणि इरिगेशन असू दे, एअरपोर्ट इंजिनिअरिंग असू दे, हायड्रोलॉजी, हे जेवढे पण सब्जेक्ट नंतरचे होते, हायवे, CPM सर्वे, ह्यातलं बऱ्यापैकी पडलं. बघा CPMचा हा क्वेश्चन तर फेवरेट राहिला. तर CPMमध्ये 2 प्रकारचे क्वेश्चन्स पडले. आता तुम्हाला विचारलं मी इथं क्वेश्चन दिला पेसिमिस्टिक टाईम, ऑप्टिमिस्टिक टाईम, मोस्ट लाईकली टाईम, तिन्ही टाईम दिले आणि तुम्हाला एक्सपेक्टेड टाईम आणि स्टँडर्ड डिव्हिएशन दोन्ही विचारलं होतं आपण त्या स्टडीमध्ये. तर बघा त्याचा फॉर्म्युला सिम्पल, एक्सपेक्टेड टाईमचा T=TP + 4TN + T0/6. तर असे जर क्वेश्चन जर तुम्ही चुकून येत आहे तर डेफिनेटली कुठं तर बेसिक पार्ट वीक आहे. आणि त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशनचा फॉर्म्युला होता. स्टँडर्ड डिव्हिएशनला आपण सिग्मानी डिनोट करतो ॲक्च्युली, =TP - T0/6 याचा फॉर्म्युला आहे. आणि ह्याचं जर तुम्ही स्क्वेअर केलात तर इट इज नथिंग बट व्हेरियन्स. तर हा पार्ट विचारला नव्हता, बट मी नेक्स्ट साईडला विचारलं होतं माझ्या टेस्ट सिरीजच्या. पण आपण हे दोन्ही पार्ट जे विचारले होते ह्याच्यावर क्वेश्चन बनला आहे. TP - T0/6. बघा तुम्ही चेक करा तुमचे सेट्स. तुमचा जे CPMचा जो पार्ट आहे तो सगळे आपला एक यूट्यूबवर व्हिडिओ पण होता, त्यावर मी CPM आणि PERTचं कम्पॅरिझन पण घेतलं होतं. डिक्टो सेम तसं पडलेलं आहे. तर बघा हे यामध्ये स्टँडर्ड डिव्हिएशन आपण कॅल्क्युलेट केलं, हे पण एक्सपेक्टेड मीन टाईम आणि 3 पॉईंट्स मी नंतर डिटेल सोल्युशन इतके चांगले दिले होते की तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर ती क्लिअर होऊन जाईल. बघा T0 म्हणजे ऑप्टिमिस्टिक टाईम असतो, म्हणजे त्यामध्ये काय असतं, सगळ्या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये असतात, ऑल थिंग्स आर फेवरेबल. त्यानंतर म्हणजे सगळं तुमच्या आयुष्यात जर समजा चांगलं घडलं तर तो कुठला टाईम म्हणता येईल, तुमचा एक ऑप्टिमिस्टिक टाईम म्हणता येईल. सगळं तुमच्या जर आयुष्यात वाईट घडत असेल, थ्रेट्स घडत असेल तर तिला काय म्हणता येईल, अनफेवरेबल कंडिशन्स. सगळे अनफेवरेबल कंडिशन्स, सगळे थ्रेट्स येतात. आणि मोस्ट लाईकली म्हणजे जनरली आपली लाईफ कशी असते तर मोस्ट लाईकली असते, कुछ खट्टा कुछ मिठा. तर तसं असतं ते की फेवरेबल पण काही क्षण येतात तुमच्या आयुष्यात, काही चांगले क्षण, काही वाईट क्षण. सेम तो जो असतो तो मोस्ट लाईकली, म्हणून त्याला म्हणतो आपण नॉर्मल टाईम कसा असतो, मोस्ट लाईकली, कधी चांगला कधी वाईट. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजायच्या होत्या की हे 3 टाईम काय आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याचं कॅल्क्युलेशन करायचं होतं. TP + 4TM + T0/6. आता हे 4TM कसं आलं, TP कसं आलं, T0/6 हे बेल शेप कर जो आहे ना CPMचा पार्ट, बेल शेप कर जो हा असतो तो T0, TP आणि हा TM हा सगळ्यात जास्त असतो, हा सगळ्यात कमी असतो आणि हा मोस्ट लाईकली असतो. म्हणून हे जे वेटेज जे ठरलं त्याला 1 दिलं आपण वेटेज, ह्याला पण 1 दिलं आणि ह्याला 4 दिलं. आणि जर तुम्ही याचा वेटेड ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं तर T0 × 1 + TM × 4 + TP × 1/1 + 4 + 1 हे वेटेड ॲव्हरेज जर कॅल्क्युलेट केलं तर हा फॉर्म्युला बनतो तुमचा. तर बेसिक पार्ट आहे यार. हे जर कळलं नसेल तर तुम्ही अजून पण कुठला तर चांगला टेस्ट सिरीज, चांगल्या क्लासेस आणि चांगले नोट्स वापरले पाहिजे. आणि त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशनचा पण फॉर्म्युला दिला होता, त्यानंतर व्हेरियन्सचाही फॉर्म्युला दिला होता. तर TP - T0/36 असा जो असतो तो व्हेरियन्स असतो. तर बघा यार एवढं सिम्पल दिलं. तर त्यानंतर म्हणलं होतं की प्रिन्सिपल स्ट्रेंथ कॉन्ट्रीब्युटिंग कंपोनंट कुठला आहे, तर हा पण WRD JEEसाठी पडला होता आणि याचा आन्सर आहे डाय कॅल्शियम सिलिकेट. सो आन्सर इज A. बघा मी सिम्पल ह्याच्यावर पण क्वेश्चन्स दिले होते बॉक्स कंपाऊंडवर आणि सिमेंटच्या प्रॉपर्टीज प्लस त्याचे बॉक्स कंपाऊंड काय काय आहेत, C3S, C2S किती असतं, C3S 25 to 50, 20 to 45, C3A दॅट इज ट्राय कॅल्शियम सिलिकेट 5 to 12. हे सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये दिल्या होत्या. C3Sचं काय काम असतं, इट हायड्रेट्स ॲट फास्टर रेट, प्रोड्युसेस हायर हीट ऑफ हायड्रेशन, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रॅपिड हार्डनिंग आणि गिव्स अर्ली स्ट्रेंथ. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर डायकॅल्शियम हा जो आहे तो सगळ्यात स्लोली हायड्रेट होतो, त्यामुळे तो अल्टिमेट स्ट्रेंथला कॉन्ट्रीब्यूट करतो, त्यामुळे तो स्ट्रेंथ कॉन्ट्रीब्युटर म्हणून वापरला जातो. त्यानंतर ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट, ह्याला म्हणतो आपण रॅपिड हार्डनिंग किंवा एकदम जे म्हणतो ना हायेस्ट हीट ऑफ हायड्रेशन जे देतं आणि रिस्पॉन्सिबल फॉर फास्ट सेटिंग. C3 म्हणजे फर्स्ट जे कंपाऊंड आहे जो हायड्रेट व्हायला स्टार्ट करतो त्याला म्हणतो क्विक हायड्रेटिंग कंपोनंट दॅट इज ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट. आणि टेट्रा कॅल्शियम हे ओव्हरऑल स्ट्रेंथसाठी पण सिग्निफिकंट आहे.
रॅपिड सेटिंगसाठी रॅपिड हीट ऑफ हायड्रेशन, तर ह्याचं पण सेम कॉन्ट्रीब्युशन आहे. तर मोस्टली बघा हे सगळे मी टोटल 4चे डिटेल्स दिले होते आणि तसेच क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटले. त्यानंतर अजून एक क्वेश्चन होता मुवमेंट ऑफ इनर्शिया. ह्याच्यामध्ये कसं होतं, तुम्हाला सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणजे याचा मी रेशो विचारला होता बघा, रेशो की सेंट्रॉइडल ॲक्सिसला जो रेक्टँगलला मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि बेसला किती आहे त्याचा रेशो विचारला होता. तर आता बघा तुम्ही जर रेक्टँगल सेक्शन घेतला तर हा झाला त्याचा सेंट्रॉइडल ॲक्सिस आणि हा झाला बेस ए बी म्हणू आपण. तर बेसला आय ए बी म्हणू आणि इथं जे जी आहे सेंट्रॉइड त्याला आय जी म्हणू. तर तुम्हाला काय विचारलं होतं, आय जीचा फॉर्म्युला जो आहे तो BD³/12 असतो, सिम्पल सांगितलं होतं. आणि आय ए बीचा फॉर्म्युला BD³/3 असतो. तर टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर BD³/12 इंटू BD³/3, तर 3 1 जा 3 4 जा, तर 1:4 इज द राईट आन्सर. आणि हे आपण सगळं सांगितलं होतं विथ डिटेल सोल्युशन. बघा यार तुम्हाला कुठंच प्रॉब्लेम होता. आणि डिक्टो WRDला हा क्वेश्चन आहे, डिक्टो. तर बघताय तुम्ही की आता मी ॲक्च्युअलमध्ये आता हे मी टेस्ट सिरीजचे खूप सॅम्पल क्वेश्चन्स दिले आहेत. आणि मी हे पण सांगतो की टेस्ट 4ची फ्री PDF फ्री, ज्याची कॉस्ट ऑलमोस्ट जर बघितलं तर ₹50 मी आता ठेवलेली आहे. जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ती तुम्हाला ग्रुपवर सगळ्या लोकांना हेल्प व्हावी म्हणून 60 क्वेश्चन्स इंटू जर त्याचे 4 ऑप्शन ॲनालिसिस केले तर 200 क्वेश्चन्सची ऑलमोस्ट PDF, जर तुम्ही नीट डिटेलमध्ये त्याचे क्वेश्चन्स वाचले तर. ठीक आहे. तर हे तुम्हाला टेलिग्रामवर जॉईन करावं लागेल तुम्हाला फ्री PDF मिळवण्यासाठी. आणि बाकीचं पण काही स्टडी मटेरियल असेल तर तुम्हाला गुगल फॉर्म भरून ते परचेस करून घेता येईल. पेड मटेरियल पण आहे. ओके. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इज ऑपरेशन्स सच ॲज रेडिएशन, इंटरसेक्शन, ट्रॅव्हर्सिंग आणि रिसेक्शन. हे कुठल्या सर्वेमध्ये होतं, तर सिम्पल आहे प्लेन टेबल सर्वे. चेन सर्वेमध्ये तर आपण रिसेक्शन करत नाही, कंपास सर्वेमध्ये पण कधीच करत नाही. डेफिनेटली इट विल बी अ प्लेन टेबल सर्वे. आणि हा सेम क्वेश्चन होता आपल्या टेस्ट सिरीजला, तर मी दिलेला नाही आहे पण दुसऱ्या टेस्टला होता. आणि त्यानंतर कंबाईन करेक्शन बघा सेम जे मी 3000 मीटरसाठी दिलं होतं टेस्ट सिरीजमध्ये ते TCSने 3 किलोमीटरसाठी दिलं होतं. 3 किलोमीटर फक्त तुम्हाला कन्वर्जन करायचं होतं, दॅट्स ऑल. आणि आन्सर होतं 0.60 आपलं आणि इथं आन्सर आहे 0.605. डिक्टो क्वेश्चन. तसंच तुम्हाला म्हणलं की डायरेक्ट क्वेश्चन्स पण तुम्हाला दाखवतो आणि इनडायरेक्ट पण क्वेश्चन्स दाखवतो तुम्हाला की TCSला कसे क्वेश्चन्स होते. त्यानंतर बघा आत्ताचा क्वेश्चन जो म्हणतो विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ABCD आहे. बघा हा ABCD कुठून पास व्हायला, थ्रू सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणलं की IG चा फॉर्म्युला वापरायचा होता तुम्हाला, IG BD³/12. दॅट्स ऑल. इट वॉज अ सिम्पल क्वेश्चन. तर असे वेगळ्या वेगळ्या सेक्शनसाठी करा म्हणलं होतं. सर्कलसाठी π/64, D⁴, हॉलो सर्कल, हॉलो रेक्टँगल. तर ह्यासाठी तुम्ही सगळे करायला पाहिलं होतं फ्रेंड्स. तर हेच आहे की मी म्हणलं ना, एका सेक्शनसाठी आला की तुमची जबाबदारी आहे की बाकीच्या सेक्शनसाठी. त्यामुळे आपण डिटेल सोल्युशन असे देतो की तुमचे एकाच क्वेश्चनमधून 4ही ऑप्शन्स तुमचे बनून जावे. कारण तुमचा पेपर माहीत नाही यार कुठला सेटला येईल. यू ऑल्सो डोंट नो की कुठला सेट येईल. 1 2 3 तुम्ही का रिस्क घेणार आहे. पुढं पण जर तुम्ही सेट्समध्ये एक्झाम्स तुमचे होणार तर डेफिनेटली कुठंतरी रिस्क घेण्यापेक्षा तुम्ही आधीच 4ही ऑप्शन्स नीट करून ठेवा, रेडी राहा. कधीच रिस्क घेऊ नका. एक्झामच्या दिवशीच मी सगळं करीन किंवा कोणाकडनं तर क्वेश्चन्स भेटले तर मी सॉल्व करीन, त्याच्यावर भरोसा ठेवू नका. तुमची मेहनत जर तुमची राईट डायरेक्शनमध्ये केलेली असेल तर बघा यार काय गरज तुम्हाला कोणाला क्वेश्चन्स मागायची किंवा काय विचारायची. जर तुम्हाला डेफिनेटली जर चांगले क्वेश्चन्स मी म्हणलं ना प्रॅक्टिस केले असतील, चांगले टेस्ट सिरीज लावले असतील, कारण आपली टेस्ट सिरीज अशी होती की कुठलाही सब्जेक्ट मी ड्रॉप नव्हता केला. इवन छोट्या सब्जेक्टला CPM असेल, मेकॅनिक्स असेल, त्याला पण इक्वल वेटेज 2 to 3 क्वेश्चन्सचे वेटेज दिले होते. आणि मी पहिला सांगितलं होतं की वेटेज ॲनालिसिसमध्ये ऑलमोस्ट सगळ्यांना सेम वेटेज देऊन करा. WRDमध्ये असं करू नका की सॉईललाच जास्त वेटेज द्या, लोडलाच जास्त वेटेज द्या. तुम्ही जर ॲनालिसिस बघितलं असेल तर इवन मी तेच सांगितलं की सगळ्याला इक्वल वेटेज देऊन अभ्यास करा. फक्त आपली एकच चूक झाली ॲनालिसिसमध्ये आणि मलाही नंतर कळालं की काय चूक झाली की ट्रान्सपोर्ट जो सब्जेक्ट आहे ना तो आता ह्या पुढे लक्षात ठेवा. त्यामध्ये तुम्हाला एअरपोर्ट पण करायचं आहे, ह्याच्यावर मी क्वेश्चन्स टाकले होते. हायवे पण करायचा आहे, डॉक हार्बर पण करायचं आहे आणि तुम्हाला अजून एक सब्जेक्ट करायचा आहे रेल्वे. ही गोष्ट फक्त आपल्या डोळ्याखाली राहिली. ही समोर दिला नाही TCSने की रेल्वे हिडन ठेवलं, रेल्वे टॉपिकच हिडन ठेवला.
पिक्चरमध्ये येऊ दिला नाही, सिलेबसमध्ये आला नाही टॉपिक. पण एक गोष्ट होती सिलेबसमध्ये जी विसरलो आपण, ती होती ट्रान्सपोर्ट. त्या ट्रान्सपोर्टेशनच्या अंडर हे 4ही पार्ट येणार. त्यामुळं तुम्ही जर TCSसाठी आता प्रिपेअर करताय तर कुठल्याही पार्टला, एअरपोर्ट असू दे, डॉक असू दे, हायवे असू दे आणि रेल्वे असू दे, इग्नोर करू नका. आणि आपले जे नोट्स आहेत तिन्ही 4हीसाठी, रेल्वेसाठी पण आहेत, एअरपोर्ट, डॉक, हायवे, 4हीसाठी. हायवेसाठी तर मी टोटल सिरीज बनवली आहे 3 व्हिडिओजची. त्या सिरीजच्या बाहेरही क्वेश्चन नव्हता. खरं सांगतो, त्या सिरीजच्या बाहेरची मी 3 व्हिडिओजची सिरीज बनवली. त्या सिरीजच्या बाहेर पण इवन क्वेश्चन नव्हता. मोस्टली क्वेश्चन त्यातून होते. मोस्टली म्हणजे 100 पैकी 90% क्वेश्चन त्या सिरीजमधून होते. आणि बाकीसाठी मी एअरपोर्टचा पण एक व्हिडिओ बनवला होता 15 मिनिट्सचा. 2 क्वेश्चन पडले एअरपोर्टचे, 2 का 3 क्वेश्चन डायरेक्टली 15 मिनिटाच्या व्हिडिओ थ्रू पडले. त्यानंतर अजून एक रेल्वेसाठी PDF आपण दिलं होतं. त्या PDFमधनं डायरेक्टली क्वेश्चन बनले. आणि राहिला डॉक्स अँड हार्बर. डॉक हार्बर ठीक आहे, ह्या वेळेस नाही पडला, पण काही सांगता येत नाही, पुढच्या वेळेस डॉक अँड हार्बर पडू शकतो. तर थोडं तुमच्या आता डोळे उघडा, त्यातून काय म्हणतात एक लक्षात घ्या आणि शिका ह्यातून की मी काय चुका केल्या. दिस वॉज अ आय ओपनिंग पेपर फॉर मी ऑल्सो. आणि जेवढे पण स्टुडंट्स आपण गाईड केलं आपल्या स्टुडंटसाठी, सगळ्यांसाठीच. आणि इवन जे टीचर लोक आहेत त्यांच्यासाठी पण थोडा डिफरंट ठेवला पॅटर्न, थोड्या वेगळ्या पॅटर्नला घेऊन गेला TCSनी. आणि तुम्ही बघा, म्हाडाचा जर पेपर बघितला आणि हा पेपर बघितला तर डेफिनेटली तुम्ही पण म्हणाल की रेल्वे आणि बाकीच्या गोष्टी बघा, इरिगेशन असू दे, प्री स्ट्रेस कॉन्क्रीट असू दे, ह्या गोष्टी कुठंच आल्या नाही सुरुवातीला. म्हणजे सुरुवातीला 6 सेट्स झाले, 6 टोटल फर्स्ट 2 days, 6चा आणि 9चा. मोस्टली इरिगेशनचा पार्ट आणि हायड्रोलॉजी, इरिगेशन आणि प्री स्ट्रेसचा पार्ट विचारलेला नाही. ह्यामध्ये तुम्हाला रेल्वे दिसलं, रेल्वेचे 2 to 3 क्वेश्चन्स दिसले फर्स्ट 2 सेट्स, 6 आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही 12thला गेला, इथं पूर्ण रेल्वे 0 केलं आणि इथं स्टार्ट केलं त्यांनी विचारायला इरिगेशन स्टार्ट केलं विचारायला. आणि त्यानंतर बघा, इरिगेशन स्टार्ट केलं ते केलं, वरनं प्री स्ट्रेस कॉन्क्रीटनं स्टार्ट केलं. प्री स्ट्रेस कॉन्क्रीट नंतर अजून एक म्हणतो ना, एक शॉकिंग लास्ट सेटला जो शॉक बसला तो 5 क्वेश्चन एअरपोर्ट इंजिनिअरिंग. आणि मी हीच गोष्ट सांगत होतो मुलांना कधीपासून की बाबांनो, तुम्ही लाईटली घेऊ नका कुठला सब्जेक्ट. मी म्हणतो ना, ट्रान्सपोर्टमध्ये आपण एअरपोर्टचा व्हिडिओ का बनवले शॉर्ट नोट्स. कारण तुमचा जर पेपर लास्टला आला असता तर तुम्ही काय केलं असतं. सिव्हिल ॲडिक्सच्या मुलांनाही विचारलो असतो डाऊट. सिव्हिल ॲडिक्सच्या मुलांना हा डाऊट यायला पाहिजे आणि बाकीच्यांनाही यायला पाहिजे की तुमचा पेपर जर लास्टला असता तर तुम्हाला किती महागात पडला असतं. 5 क्वेश्चन सिलेक्शन राहिलं असतं तुमचं. तर इट वॉज रिअली आय ओपनिंग की तुम्ही असं प्रेडिक्ट पण करायला नाही पाहिजे की पेपर काय येईल. तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी रेडी राहायला पाहिजे. आणि तुम्हाला दाखवलं, हे बघा, हे आता ॲक्च्युअल सेट आहेत जे म्हणतो ना मी WRD JEसाठी, WRD JEचे ॲक्च्युअल पेपर्स बघा. आता बघा, फर्स्ट क्वेश्चन होता, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ बॉक्स कंपाऊंड. तर डाय कॅल्शियम ॲल्युमिनेट असं ऐकलं नाही आपण ऐकलं C3A ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट. सो हे रॉंग आहे. त्यानंतर टेट्राय कॅल्शियम फेराईट असंही ऐकलं नाही आपण, C4AF ऐकलं, टेट्रा ॲल्युमिनेट फेराईट C4AF. त्यानंतर हे पण नाही आहे, टेट्रा ॲल्युमिना फेराईट, दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. आणि त्यानंतर लास्टला आहे डाय कॅल्शियम सिलेक्ट, तर C2S म्हणतो आपण. आता बघा, जर तुम्ही बघितलं हा क्वेश्चन कुठला आहे तर बघा इथला आहे, C3S ट्राय कॅल्शियम सिलिकेट म्हणतो, C2S डाय कॅल्शियम सिलिकेट, C3A ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट आणि C4AF म्हणजे टेट्रा कॅल्शियम ॲल्युमिनो फेराईट. आणि इथं तुम्हाला जे ऑप्शन्स दिले होते ते 3ही ऑप्शन्स बघा किती फिरवले. टेट्रा ॲल्युमिना फेराईट, फक्त इथं कॅल्शियम टाकलं नाही. इतके क्लोज ऑप्शन्स देतात आणि मग मुलं कन्फ्यूज होतात. तर सिम्पल होतं डाय कॅल्शियम सिलिकेट C2S आणि आपल्या टेस्ट सिरीजचा सरळ क्वेश्चन होता. त्यानंतर अजून एक क्वेश्चन होता टेस्ट सिरीजचा. आता बघा, ह्यामध्ये पण डमी ॲक्टिव्हिटी काय आहे. डमी ॲक्टिव्हिटी कन्झ्युम्स ऑनली टाईम. मी कितीदा सांगितलं की टाईम पण नाही घेत, रिसोर्स पण नाही घेत. सो डेफिनेटली B वॉज इनकरेक्ट आणि एकच ऑप्शन आहे, B वॉज इनकरेक्ट, ऑप्शन A. डमी ॲक्टिव्हिटी डू नॉट कन्झ्युम टाईम अँड एनी मटेरियल, इट इज अ राईट स्टेटमेंट. आणि एकदम सिम्पल स्टेटमेंट आलं ते. आपल्या CPMचे जे पण नोट्स वाचून गेले असतील आणि प्लस आपले व्हिडिओज, CPMला एकच व्हिडिओ बनवला आय थिंक, आणि त्या व्हिडिओ थ्रू आणि नोट्समधून बस, आणि टेस्ट सिरीज, दॅट्स ऑल. CPMसाठी दुसरं काही करायचं नव्हतं.
4 to 5 क्वेश्चन सरळ बनले असणार. त्यानंतर ICAO मी हे सगळं दिलं होतं आपल्या नोट्समध्ये की एअरपोर्टसाठी काय काय ग्रेडियंट, कुठले कुठले सर्फेसेस आहेत, ट्रान्झिशनल असेल, परत तुमचं प्रायमरी सर्फेस असेल, कोनिकल सर्फेस असेल, असे वेगवेगळे सर्फेसेस होते, त्या रिलेटेड पण मी सगळा डाटा दिला होता. एअरपोर्टवर पण सेम टू सेम क्वेश्चन बनले. परत बघा यार, विच वन ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉट अ बॉक्स कंपाऊंड. तर सिम्पल आहे, ह्याचा आन्सर दिलं आहे विच ऑफ द फॉलोइंग केमिकल कंपाऊंड इज नॉट अ बॉक्स कंपाऊंड. तर ऑप्शन आहे A1. ठीक आहे, आन्सर दिलं आहे 2 यांनी, जेनी पण दिलं आहे, आणि करेक्ट आन्सर त्याचा आहे 2CaO × SiO2 × Fe2O3. तर असं कुठलंच कंपाऊंड नाही आहे बॉक्स कंपाऊंड. तर C3A बघा, 3CaO × Al2O3, परत 3CaO SiO2 हे बरोबर आहे, आणि C4AF. तर हे सगळं C4AF, C3S, C3A, तर हे सगळे आहेत. तर असं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे होतं. ओके, तर हे पण डेफिनेटली WRD JE त्याचे पडलं, ते टेस्ट सिरीजमधून पडलेलं आहे. त्यानंतर बघा अजून एक सिम्पल, ह्याच्यावर पण मी सगळं टेस्ट सिरीजमधील तर हाला बरोबर क्वेश्चन आपला रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी. बघा IS 875 रिकमेंडेड लाईव्ह लोड ऑन कुठं विचारलं आहे, स्टेअरकेस. आणि आपली ट्रिक काय, REDMR, रेडमी 3, 4, 5. आणि तुम्हाला रेसिडेन्शियलसाठी विचारलं आहे, डोळे झाकून 3 करायचं होतं, दॅट्स ऑल. तर हे का दाखवलं मी, हे ॲज इट इज क्वेश्चन पडलेले WRD JEEला आणि आपल्या टेस्ट सिरीजला. तर असे खूप क्वेश्चन आहेत सगळे, तर तुम्हाला खूप वेळ लागेल सांगायला, आणि त्यामुळेच आपण एक सिरीज लॉन्च करणारच आहे. त्यावर पण बोलूया आपण. PCMC आणि PMC बद्दल थोडं बोलूया. PCMC PMC दोन्ही एक्झाम्स 40-60 पॅटर्नला होणार आहेत. ठीक आहे, आणि TCS कंडक्ट करणार आहे PCMC, IBPS कंडक्ट करणार आहे PMC. तर ह्या रिलेटेड बघा जे पॅटर्न दिला आहे, इंग्लिश 15 क्वेश्चन, मराठी 15, रिझनिंग 15, GSGK 15, टेक्निकल 40. ह्या 40 क्वेश्चनसाठी प्लस ह्यामध्ये तुम्ही जर ॲड केलं तर बघा वेगळे एक्झाम्स, अजून इम्पॉर्टंट रिक्रुटमेंट्स कुठले कुठले झाले एकदा आपण डोळ्याखालनं घालू. म्हाडा TCSने कंडक्ट केलं 105 वेकन्सीज आहेत ह्या, म्हणजे एक्झॅक्ट जरी आकडा चुकला असेल तर थोडं समजून घ्या, आणि तुम्हाला जे आकडा माहिती आहे तो आपण एक कन्सिडर करू. 105 WRD JE TCSने कंडक्ट केलं 500 वेकन्सीज. PMC IBPS कंडक्ट करणारे 135 वेकन्सीसाठी. PCMC पिंपरी चिंचवड TCS कंडक्ट करणारे 75 वेकन्सीसाठी. हे एवढ्या रिक्रुटमेंट्स होत्या बघा यावर्षी. आणि महाट्रान्सको कंडक्ट करणारे 28 वेकन्सीसाठी IBPS थ्रू सिव्हिल A2. आणि नेक्स्ट अपकमिंग मोठी वेकन्सी जी आहे BMC IBPS थ्रू होईल, एक्सपेक्टेड टिल दिस इयर एंड. ह्या वर्षाच्या अखेरीस आपण एक्सपेक्टेशन करू की ही वेकन्सीज पण येऊन जाईल. त्यानंतर PWD WCD अपकमिंग वेकन्सीज लवकरच होतं, जसं मागणीपत्र मागवलं आहे. त्यानंतर MPSC थ्रू PWD असेल, WRD असेल, WCD असेल, तर ह्या पण वेकन्सीज अजून येणार आहेत. कारण 2022 आणि 23ला MPSC कंडक्ट करतच असते दरवर्षी एक्झाम, तर त्याचंही डेफिनेटली. आणि बऱ्यापैकी JE विल ऑलमोस्ट टेक 45K इन हँड. तर ह्याचं थोडं तुम्हाला एक आयडिया पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की आता 40-60 पॅटर्न आहे, तर तुम्ही बघा 40 जे आहे ह्याला आता तुम्ही लाईटली घेऊ नका. खूप लोकांचा टेक्निकल सोपा असून पण स्कोअर कमी आलेला आहे, आणि ह्यातूनच तुम्ही काय म्हणतात त्याला बोध घ्या, आणि जे तुमचे सिली मिस्टेक ते सुधारा. ते थोडं त्याच्यावर फोकस करा की कसं मी माझे सिली मिस्टेक सुधारू. त्यासाठी तुम्ही एक राईट काय म्हणतात त्याला डायरेक्शननी राईट कोचिंग घ्या किंवा गाईड घ्या. विचारा जे पण तुमचे अजून कुठलेही तुमचे मित्र असतील, कुठल्या एक्झाम्समध्ये सिलेक्टेड झाले असतील, त्यांची मदत घ्या. किंवा तुम्ही कुठली अकॅडमी जॉईन केली असेल तर त्या सरांना विचारा. किंवा आपल्या अकॅडमीमध्ये जर तुम्ही आपल्या क्लासमध्ये जर तुम्ही जॉईन केला असेल, आपला ग्रुप आहे टार्गेट गव्हर्मेंट जॉबचा ग्रुप आहे आपला. टार्गेट गव्हर्मेंट जॉबचा जो पेड ग्रुप आहे तिथंही तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग करू शकता. कुठल्याही तुमच्या अडचणी असतील, डॉक्युमेंट रिलेटेड असतील, एक्झाम रिलेटेड असतील, टाईम मॅनेजमेंट, क्वेश्चन मॅनेजमेंट, हाऊ टू अटेम्प्ट, ह्या सगळ्या आपण सेमिनार्स पण कंडक्ट करत असतो त्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या, कोणतरी सांगत असेल तर तुम्हाला, किंवा तुमच्या लेवलवर पण तुम्ही ह्या गोष्टी नीट समजून घ्या, कारण ह्या खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही बघा मोस्टली सिली मिस्टेकमुळं मागं
तो मुलगा नॅचरली आपल्याला तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल 3 to 4 क्वेश्चन्स येत असताना चुकतात मुलाचे. असं का होतं? 3 to 4 क्वेश्चन्स माहीत होते पण सिली मिस्टेक करून आलो, किंवा थोडं वाचलं होतं पण नीट वाचलं नव्हतं. कधी आपण होत्यात गोष्टी की एकदाच वाचतो आणि का तर आपल्याला खूप सिलेबस कव्हर करायचा आहे आणि ती एक वाचलेली गोष्ट कन्फ्यूज होऊन जाते एक्झाममध्ये. ठीक आहे, तर असं पण झालेलं आहे मुलांबरोबर. त्यामुळेच मी म्हणलं की हा आय ओपनर आहे तुमच्यासाठी, की आता तरी ॲटलिस्ट तुम्ही तुमचं काय म्हणतात त्याला एक ॲनालिसिस करा, स्वतःचं एक डायरी घ्या, लिहून काढा काय मिस्टेक केले ह्याच एक्झामला नाही, ह्याच्या आधी तुम्ही ज्या एक्झाम दिल्या त्या एक्झामचे मिस्टेक काढा. त्यानंतर ते मिस्टेक्स केल्यावर त्याच्यावर तुम्ही सोल्युशन्स काढा. नुसतं मिस्टेक लिहून बसू नका, त्याच्यावर मी काय करणार आहे, काय सोल्युशन काय आहे त्याच्यावर. कसं प्रॉब्लेम तर तुम्ही आयडेंटिफाय केला, पण जर सोल्युशन आयडेंटिफाय नाही केलं तर इट विल नॉट बी इट विल बी जस्ट गार्बेज. आणि परत तुम्ही त्यात चुका करणार, परत तिथं येऊन थांबणार तुमची लाईफला कुठंतरी काय म्हणतात त्याला बूस्ट करायचं आहे तर इट्स ओनली बाय कायझन. हे जापनीज शब्द आहे ज्याचा अर्थ आहे कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट करता आली पाहिजे माणसाला आयुष्यामध्ये. ठीक आहे, कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट हे जे करेल जो पण असेल माणूस, व्यक्ती, स्टुडंट, एनी पर्सन जो पण कायझन फॉलो करेल, डेफिनेटली ही विल बूस्ट इन लाईफ. डेफिनेटली ही विल रीच हिज गोल. डेफिनेटली ही विल रीच दॅट अप्पर लिमिट, ज्याची तुम्ही सगळ्यांनाच काय म्हणतात त्याला एक अपेक्षा असते की मी एका लेवलपर्यंत रीच व्हावं. लेवल रीच करायचा एकच मेथड आहे कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट. आणि ती कशी करणार? ती तुमच्या मिस्टेक्स ॲनालिसिसमधून, तुमच्या बॅड एक्सपिरियन्सेसमधून, तुमच्या सगळ्या चुकांमधून. तरच तर तुम्हाला अनुभव येईल, तरच तर तुम्हाला चांगले गोष्टीचे काय म्हणतात त्याला सोल्युशन भेटतील. ठीक आहे, मोठे सायंटिस्ट पण होऊन गेले, जे फेल झाले, कित्येक हजार वेळा फेल झाले, पण त्यातून त्यांनी काय म्हणतात त्याला इम्प्रूव्हमेंट केली, कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट करत गेले. त्यांनी कायझन फॉलो केलं यार, असं नाही होत पण मोठं. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं सांगायचं आहे त्यामुळंच आपण की WRD JEEला सगळं डिटेल ॲनालिसिस जे आहे सेट्सचं, जसं मी आता तुम्हाला सांगितलं समजावून, ते सगळं डिटेल ॲनालिसिस 9 सेट्सचं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ऑलमोस्ट होतात, म्हणजे 6 9 54 होतात, 540. बट 500 आपण एक अराउंड रिपीटेड क्वेश्चन्स त्यामध्ये एक ॲड केले असं समजा, तर 500 क्वेश्चन प्लस आपली जी टेस्ट सिरीजचे 300 असे करून तुम्हाला जवळपास 1000 क्वेश्चन्सचं नेट PDF तुम्हाला दिलं जाईल. 1000 क्वेश्चन्सचे PDF तुम्हाला दिलं जाईल. आणि हे नुसतं दिलं नाही जाणार, तर ह्याचं तुम्हाला डिटेलमध्ये हे 300 क्वेश्चन्स सोडून जे डिटेलमध्ये तुम्हाला ह्या 500 क्वेश्चन्सवर व्हिडिओ सोल्युशन जर तुम्हाला पाहिजे असतील व्हिडिओ सोल्युशन, तर त्याचे लिंक्स पण आपण आपल्या टार्गेट गव्हर्नमेंट जॉबमध्ये किंवा जे पण एनरोल करतील, एक कोर्स केला आपण व्हिडिओ कोर्स, त्याची प्राईस आहे 999, जस्ट 999. ॲक्च्युली खूप लोक म्हणले की आम्हाला जास्त परवडत नाही. खरं तर याची कॉस्ट येते ती ऑलमोस्ट 2000, कारण ह्यामध्ये आपण PDFs ॲनालिसिस सगळंच देत होतो त्यामध्ये. आणि आपण तुम्हाला एका डाऊट सॉल्विंग ग्रुपवर पण ॲड करतो, आपण गायडन्स सेमिनार पण देतो ह्यामध्ये. तर सिम्पल यार कॉस्ट ठेवले फक्त 999. तुमच्या हातात आहे की काय करायचं आता. इफ यू वॉन्ट टू टेक गव्हर्नमेंट जॉब, तर आता सिम्पल स्टेप फॉलो करायचे तुम्हाला. सेमिनार असतो आपला एक की हाऊ टू प्रिपेअर फॉर गव्हर्नमेंट जॉब, याच्यावर एक सेमिनार करतो. त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिसर्स जे असतात ते गाईड करतात की कुठल्या डायरेक्शनमध्ये तुम्ही गेलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला एक स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं प्रॉपर विथ ॲनालिसिस. त्यानंतर परत त्याचे टेस्ट तुम्हाला घेतले जातात, कारण जर तुम्ही टेस्टच नाही केलं स्वतःला तर कसं करणार की तुम्ही इम्प्रूव्ह करताय की नाही करताय. टेस्ट देऊन तुमचा उपयोग नाही आहे. तुम्ही काय करता, बाकीच्या टेस्ट सिरीज तर लावता तुम्ही, आणि त्या टेस्ट सिरीजमध्ये काय चुका झाल्यात हे कोण सांगत नाही. त्यासाठी आपली एक वेगळी टीम इव्हॅल्युएट करते आणि तुम्हाला एक इव्हॅल्युएशन शीट पण भेटती. ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी. आणि प्लस सेमिनार म्हणजे एक व्हिडिओ लेक्चर्स राहणार, एक 500 तुम्हाला जे ॲनालिसिस करून देणार आपण. WRD JEE असेल किंवा जे आता TCS रिलेटेड क्वेश्चन्स असतील त्याचे एक डिटेल सोल्युशन्स तुम्हाला भेटणार ऑलमोस्ट. ठीक आहे, असे 3 to 4 व्हिडिओजमध्ये एक ॲटलिस्ट 2 to 2 आवर्सचे व्हिडिओ राहतील, 10 to 12 आवर्सचे व्हिडिओ राहतील, ऑलमोस्ट 10 to 12 आवर्सचे व्हिडिओ.
तुमच्याकडं. सो त्या थ्रू तुम्ही काय करू शकता, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कुठल्या लेवलपर्यंत अभ्यास केला पाहिजे आणि कुठले MCQs इम्पॉर्टंट आहे सॉल्व्ह केले पाहिजे. तर सून सिव्हिल एडिक्स इज लॉन्चिंग द टेस्ट सिरीज तर आपण डेफिनेटली लॉन्चच करूया. टेस्ट सिरीज ऑलमोस्ट आपली 1 तारखेला म्हणजेच आज आता जे आहे ऑगस्ट चालू आहे, तर 1 सप्टेंबर तर चांगला दिवस आहे, गणपती पण येतो आहे. तर 1 सप्टेंबरला आपण म्हणतो ना आपण एक चांगल्या दिवशी स्टार्ट करू टेस्ट सिरीज. आपली नोट्स तर रेडी आहेत, प्लस तुमचं फुल पॅकेज जे पडेल तुम्हाला ते 1999ला. बट जर तुम्ही नेक्स्ट 15 डेजमध्ये एनरोल केलं तर हे पडेल 999ला. तुमचे टेस्ट सिरीज स्टार्ट होतील 1 सप्टेंबरपासून. ज्यांचे पण WRDसाठी प्रिपरेशन पूर्ण केलेली होती आपल्या क्लासमधून त्यांच्यासाठी पण सेम आहे 999साठी. आणि WRD ऑलमोस्ट ज्यांचं प्रिपेअर झालं किंवा थोडे कमी मार्क्स येत आहेत त्यांनी पण थांबू नका, लगेच तुम्ही पुढच्या एक्झामसाठी रेडी राहा. आणि त्यानंतर आपल्याकडे नोट्स जे आहेत बिल्डिंग मटेरियल, सॉम, मेकॅनिक्स, RCC, प्री स्ट्रेस, ट्रान्सपोर्ट, CPM, तर ह्या सगळे नोट्स प्लस तुमचे टेस्ट PDF आपण सगळे ग्रुपवर डाऊट क्लिअरिंग ग्रुप पण एक तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. तिथं तुम्ही चांगले जे हुशार विद्यार्थी आहेत किंवा ऑफिसर्स आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट करू शकता, तुमचे डाऊट्स विचारू शकता, असे ग्रुप्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तर त्यावर तुम्हाला ॲड केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला 5 फुल लेंथ टेस्ट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे ॲट दी एंड तुम्हाला म्हणतो ना आपण ऑलमोस्ट 15 डेजमध्ये तुम्हाला भेटून जातील. तिथून स्टार्ट होतील ॲक्च्युली, आणि ते डे वाईज तुम्हाला ते टेस्ट दिले जातील. म्हणजे असं नाही की एकाच दिवशी तुम्हाला 5 भेटणार, तुम्हाला वेगळ्या तारखेला. सपोज 1 तारखेला आज फर्स्ट टेस्ट झाली तर पुढची राहील त्या नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे 7thला. असं करून फक्त टोटल 5 फुल लेंथ टेस्ट विथ त्याचा रिझल्ट ॲनालिसिस. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फुल लेंथ टेस्टचं तर सगळीकडे भेटेल, पण जे रिझल्ट ॲनालिसिस आहे की तुम्ही काय चुका करता आणि त्या कशा दुरुस्त करायच्या ह्याच्यावर ॲनालिसिस वेगळं दिलं जातं विथ ग्राफ्स. तुमचा एक प्रोग्रेस ग्राफ पण तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही खरंच प्रोग्रेस करताय किंवा टाईमपास म्हणून देताय. टाईमपास म्हणून देत असेल तर तुम्ही जॉईन करू नका. आपल्या टेस्ट सिरीज टाईमपास टेस्ट सिरीज नाही केला तरी चालतील, बट इट इज ओनली फॉर सिरियस कॅन्डिडेट्स. आता सांगतोय आपण कुठलीही गोष्ट पैशापेक्षा त्या मुलाचं प्रोग्रेस इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इवन पे कमी करा, बट युअर प्रोग्रेस शुड बी कॉन्स्टंटली इम्प्रूव्ड, प्रोग्रेस शुड बी कॉन्स्टंटली अपग्रेडेड. ठीक आहे, त्यानंतर यू विल बी ॲडेड इन टार्गेट गव्हर्मेंट जॉब ग्रुप. बघा, हा खूप इम्पॉर्टंट ग्रुप राहील तुमच्यासाठी, लाईफ चेंजिंग ग्रुप. कारण यामध्ये तुमच्यासारखेच खूप मित्र असतील जे आधी वेगळे एक्झाम्स क्लिअर केले असतील, माडा असेल, PWD असेल, किंवा अजून काही मुलं आता जे WRD क्लिअर करतील. तर अशा चांगल्या मुलांचं म्हणतो ना की संगत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही ज्या 5 लोकांमध्ये राहता त्यांच्यासारखे बनता. तर तुम्हाला नाही वाटत का मी पण अधिकाऱ्यांसोबत किंवा अजून बाकीच्यांसोबत थोडं इंटरॅक्शन माझं वाढावं, मला पण उद्या अधिकारी व्हायचं आहे, तर कसं असतं त्यांच्यासोबत राहणं कळायला पाहिजे, त्यांची संगत भेटली पाहिजे. तर ही आपण सिम्पल प्रोव्हाइड करतो आहे ह्या ग्रुपमध्ये, टार्गेट गव्हर्मेंट जॉब. सो इट विल बी ऑल्सो अ लाईफ चेंजिंग ग्रुप. त्यानंतर कारण खूप चांगले माइंड्स आहेत ह्या ग्रुपमध्ये, खूप चांगले मेंटॅलिटीचे लोक आहेत, आणि जे तुम्हाला खरंच म्हणतो ना एक प्रॉब्लेम सॉल्व्हर्स आहेत, ॲक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व्हर्स. त्यानंतर ऑल्सो यू विल बी एबल टू गेट गायडन्स ऑफ ऑफिसर्स थ्रू लाईव्ह सेमिनार्स. जसं सॅटर्डे संडेला सगळे ऑफिसर्स फ्री असतात, त्यांचं गायडन्स भेटेल तुम्हाला. तर तेही आपण ह्या सेमिनार्स थ्रू तुम्हाला देतो. आणि जसं चीफ गेस्ट असतात आपले, वेगळे गाईड करायला येतात, वेगळ्या सिटीजमधून असतात, ते मुंबईतून असतात, वेगळे चंद्रपूरमधून असतात. तर असे बरेच ऑफिसर्स आहेत जे ॲक्च्युअली ऑन फील्ड काम करत आहे, आणि ते तुम्हाला गाईड करतील की इन डिपार्टमेंट पण कसं असतं, ऑन डिपार्टमेंट पण कसं असतं, ॲक्च्युअली कसं काम असतं. AE2 वाले असू दे, JE असू दे, डेप्युटी असू दे, प्रत्येकाचं वर्क कसं असतं तेही तुम्हाला लाईव्ह सेमिनार्स थ्रू कळून जाईल. त्यानंतर एनरोल जर करायचं आहे तुम्हाला तर डेफिनेटली तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. आणि ऑफर स्पेशल आहे यार, 50% फक्त. तर डोंट मिस ही फक्त काय म्हणतात जन्माष्टमीची ऑफर. समजा याला आपण थोडं बिलेटेड केलं हे, बट म्हणतो ना उशिरा का होईना चांगले कामं झाले पाहिजे. तर आता 50% तुमची ऑफर ठेवली आहे. इट्स अप टू यू. डू यू वॉन्ट टू टेक गव्हर्मेंट जॉब? खरंच सिरियस आहात की नाही एकदा मनाला विचारा, आणि शिका. ह्यातून जर कमी मार्क्स आले असतील तर खरंच की काय केलं पाहिजे. आता मी डायरीत म्हणलं की तुम्ही जॉईन करा नाही करा ही वेगळी गोष्ट आहे, आपला क्लास त्याचा प्रश्न नाही आहे, पण तुमच्या चुका तरी तुम्ही तुमच्या डायरीत लिहून कॉन्स्टंटली इम्प्रूव्ह करा. हीच आपले
सगळ्यांना मनापासून ज्यांचे चांगले स्कोर येत आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा. जे होणार आहे फ्युचर WRD JEE खरंच मेहनत जर घेतली आहे त्यांनी डेफिनेटली ते डिझर्व करतात ऑफिसर व्हायला. आणि काही लोकांचा चुकून थोडा का होईना स्कोर लो झाला असेल, हे झालं असेल, कमी झाला असेल, तर प्लीज डिप्रेस होऊ नका. अशा ऑपॉर्च्युनिटीज सारखे येत राहतात लाईफमध्ये. आणि एक लक्षात ठेवा, जो कुछ होगा अच्छे के लिए होगा. डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये पण आज ना उद्या ते चांगले क्षण येणार म्हणजे येणार. आणि त्यामुळंच सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो की खरंच हार्डवर्क केलं होतं या एक्झामसाठी, सगळ्यांनी मेहनत घेतली होती. आणि पुढच्या एक्झामसाठी सेम अशीच मेहनत घ्या आणि लाईफमध्ये पुढे जा यार. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर फ्रेंड्स. थँक यू फॉर वॉचिंग सिव्हिल ॲडिक्ट्स.